काय कार्य करते? ओम साईराम. आज कुठं काय काही? अरे ते एका IT कंपनी मध्ये चाललंय. ते काय झालं माहिती का, सकाळी वानगुडा त्या IT कंपनी मधला पोरगा आला आणि म्हटला त्या कंपनी मधली लोक मराठी लोकांना चांगली वागणूक देत नाही, प्लस त्या पोराला पण फायर केलाय. तिथं जाऊन बघ ना फक्त आता त्या मॅनेजरच्या ढोंगणाला कसा फायर लावतो. आणि तो हर आहे ना हर, त्याच्या तर तिथं जाऊन कानाखाली झांजा वाजवणार आहे. कानामध्ये गाणीच वाजली पाहिजेत, माहिती ना मग कसं नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक. ए हर कोण? अरे HR रे HR हर. त्याला तर आता मी हर हर महादेवच बोलायला लावणार बघ. तुम्ही महाराष्ट्रात राहून मराठी माणसावरच दादागिरी करताय. तुम्ही हिंदी बोला, इंग्लिश बोला, काही प्रॉब्लेम नाहीये, चांगल्याच भाषा आहेत त्या पण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला आणि मराठी माणसाला प्राधान्य मिळालंच पाहिजे. मागच्या वेळेस तो टॉम भाऊ हॉलंड आणि झेंड्यात आई सब महाराष्ट्रात आले होते ना, तेव्हा आपले भाऊ गेले होते ना त्यांना भेटायला. तर तो टॉम आहे नाही का, तो काहीतरी इंग्लिश मध्ये बोलत होता, होम कमिंग. अरे हे असले कसले शॉकेत घरामध्ये पोरं बोलवायची. त्याला म्हटले मराठीत बोल, तेव्हा ते बोलले नमस्ते. आणि ती झेंड्या नाही का, तिने आपल्या पक्षाचा झेंडा हातात धरला होता. तुम्ही ख्रिसमस आणि न्यू इयरच्या 5 दिवस सुट्ट्या देता, पण मराठी सणांसाठी सुट्ट्या मागितल्यावर तुम्ही का देत नाही? एकच सांगतो, महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे. मराठी माणसाने महाराष्ट्रात पाहुणे बनून राहू नका. हॅलो शुभ्या, ते कंपनीचं नाव मराठीमध्ये गेलं का काय? त्या वॉचमननी गेट लावून घेतलंय. थांब जरा 5 मिनिटं आलो. चल जरा आलोच मॅटर सॉल्व्ह करून. आणि ऐका, जो पण मराठी माणूस हा व्हिडिओ बघतोय त्याने हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात एवढा शेअर करा की प्रत्येक मराठी माणसापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. चल येऊ का? काळजी घे. ओम साईराम. मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा.